श्रीगोंद्याचे भूमिपुत्र असलेले समाजवादी विचारवंत ज्येष्ठ नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी आपल्या कर्तृत्वानं महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवला. त्यांचे श्रीगोंदा तालुक्याशी खास नाते होते. ते या तालुक्याचे भूमिपुत्र तर होतेच, शिवाय त्यांनी या तालुक्यात बिगर काँग्रेस विचारांची मोठी शक्ती उभी केली होती. मांडवगण हे त्यांचे गाव. गावात त्यांचा वाडा आहे. सध्या तो भग्नावस्थेत आहे. वडील डॉक्टर गणेश सप्तर्षी हे ब्रिटिश काळात सरकारी नोकरीत आरोग्य विभागात होते. त्यांची कर्जत तालुक्यातील खेड येथे नियुक्ती झाली. कुमार सप्तर्षी यांचे प्राथमिक शिक्षण आधी खेड व नंतर राशीन येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण नगर येथे झाले. त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे होते, मात्र ते राजकारणात ओढले गेले. आधी त्यांनी नगर कॉलेजमधून BSc केले. नंतर ते पुण्यात गेले. तेथे ते MBBS झाले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्री रावसाहेब पटवर्धन, समाजवादी नेते SM जोशी, श्री बाळासाहेब भारदे यांच्या ते संपर्कात आले. तेथून ते राजकारणात ओढले गेले. विद्यार्थी आंदोलनानं ते प्रसिद्धीच्या झोतात आले. आणीबाणीत त्यांनी 16 महिने तुरुंगवास भोगला. विविध राजकीय व सामाजिक आंदोलनात ते 62 वेळा जेलमध्ये गेले. श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील श्री दत्त मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी 50 वर्षापूर्वी केलेले आंदोलन गाजले होते. जनता पक्षानं मोहनराव गाडे यांना श्रीगोंदा तालुक्यातून आमदारकीची उमेदवारी दिली. तेव्हा त्यांनी श्रीगोंद्यात अनेक प्रचारसभा घेतल्या. त्याच प्रचार दौऱ्यात त्यांची बबनराव पाचपुते यांच्याशी ओळख झाली. पाचपुते यांच्या भाषण कौशल्य व धाडसानं ते खूप प्रभावित झाले. 1978 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना नगर शहरातून जनता पक्षाची उमेदवारी मिळाली. त्यांनी नवनीतभाई बार्शीकर यांचा पराभव केला. डॉक्टर सप्तर्षी आमदार झाले. श्रीगोंद्याशी त्यांचा स्नेह अधिकाधिक वाढत गेला. 1980 साली त्यांच्या प्रयत्नानंच श्री बबनराव पाचपुते यांना जनता पक्षाची उमेदवारी मिळाली. डॉक्टर सप्तर्षी यांनी पाचपुते दादांचा प्रचार केला. या गदारोळात डॉक्टर सप्तर्षी मात्र स्वतःच्या नगर विधानसभा मतदारसंघातून प्राध्यापक SMI असीर यांच्याद्वारे पराभूत झाले. इकडे त्यांचे शिष्य श्री पाचपुते पहिल्यांदा आमदार झाले. राजकीय वाटा भिन्न झाल्या तरी उभयतांमध्ये गुरु शिष्याचे जे नाते होते ते दोन्ही बाजूंनी कायम राहिले. श्रीगोंदा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांशी डॉक्टर सप्तर्षी यांचा संपर्क होता. येथील राजकीय घटना व घडामोडी जाणून घेण्यात त्यांना अधिक रस होता. त्यांच्याशी चर्चा म्हणजे विचारांची मेजवानी असत. गांधीवाद, समाजवाद, परिवर्तनवाद, समानता या तत्वावर त्यांची निष्ठा होती. ते शेवटपर्यंत आपल्या विचारांवर ठाम राहिले. उजव्या विचारसरणीवर केलेल्या टीकेमुळे अनेकदा त्यांना संबंधितांच्या रोषाचा सामना करावा लागला. परिणामांची पर्वा न करता हा सत्याग्रही आपल्या विचारांवर ठाम राहिला. क्रांतीची मशाल तेवत ठेवली. 18 जुलै 2026 रोजी त्यांनी असंख्य आठवणी मागे ठेवत जगाचा निरोप घेतला. श्रीगोंद्याच्या या भूमिपुत्राला श्रीगोंदा नामाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. अशाच नवनवीन राजकीय माहितीसाठी पाहत रहा श्रीगोंदा नामा. जय हिंद, जय महाराष्ट्र.